राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झालेत आणि 6 जणांकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी 12 अर्ज दाखल झालेत. शरद पवार, ज्योती वाघमारे, पार्थ पवारांकडून प्रत्येकी 2 अर्ज दाखल करण्यात आलेत. भाजपकडून 4 आणि आणखी 2 जणांकडून अर्ज दाखल झालेले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झालेले आहेत. भाजपकडून 4 आणि आणखी 2 जणांकडून अर्ज दाखल झालेत. पवार अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकले नाहीयेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 12 अर्ज दाखल झाले. बऱ्याच राजकीय घडामोडी घडत होत्या पडद्यामागे, पण तुमचं नाव समोर आलं. तुम्हाला तरी विश्वास होता का की तुमचं नाव जाहीर होईल? काय पहिली प्रतिक्रिया? दादा, मला अजूनपर्यंत विश्वास वाटत नाहीये की मी राज्यसभेचा फॉर्म भरलाय. कारण अगदी आज सकाळपर्यंत म्हणजे 11, 11:30, 12पर्यंत सुद्धा मला काहीच माहिती नव्हतं. राजकीय घडामोडी ज्या आपण बोलताय त्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. कारण खूप साधी, खूप गरीब बापाची पोरगी आहे. मला वाटतं की महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या लाडक्या बहिणींना दिलेली ही भेट आहे. जेव्हा मी शाळेत जात होते तेव्हा पायामध्ये चप्पल नसायची आणि मी अनवाणी पायानं शाळेला 2 किलोमीटर रणरणत्या सोलापूरचं ऊन तुम्हाला माहितीये, ते चटके आठवले. माझ्या आईबापांना भाकरीसाठी केलेला संघर्ष आठवला. एका साडीवरती काम करणारी माझी आई आठवली. उपाशी पोटी राहून सुद्धा माझ्या हातामध्ये बाबासाहेबांचं पुस्तक देऊन शिक म्हणणारा माझा बाप आठवला. आणि मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना महिलांच्या इतक्या साऱ्या योजना देणारे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आठवले. त्यामुळे मला वाटतं की साहेबांनी माझ्या आईबापाच्या कष्टाला न्याय दिलाय. त्यामुळे मी प्रत्येक स्टेजवर जे म्हणायचे ना की भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हूँ, जय भीम जय महाराष्ट्र म्हणत ही सोलापूरची पोरगी गल्लीपासून आज दिल्लीत जाते. त्याबद्दल नक्कीच ताई बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. आमच्यातर्फे, आमच्या पक्षातर्फे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले गेलेला आहे. आणि मला वाटतं दरवेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक बिनविरोधच होत असते. या निवडणुकीमध्ये एखादा फॉर्म एक्स्ट्रा टाकून घोडेबाजाराला आम्हाला सपोर्ट करायचा नाही. म्हणून आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की ह्या निवडणुकी ही बिनविरोध झाली पाहिजे. त्यासाठी ते जे काही सहकार्य असेल ते शिंदे साहेब करायला तयार.